महादेव बाबू पवार. बरं, कसा कसा त्रास होतो तुम्हाला? लय त्रास होता सर. दम लागायचा, दमच जास्त लागायचा, मला चालणं होत नव्हतं. बरं, चेहरा कसा होता आधी? चेहरा काळा होता. बरं, हातापायाला सूज? आता नाही अजिबात. पहिली होती. पहिली म्हणजे किती दिवसापूर्वी? औषध घेण्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी. हो, 1 महिन्यापूर्वी. हातापायाला सूज होती. हो. बरं, तुम्ही कुठं राहताय आणि डायलिसिस करायला कुठं यायचा, कसं होतं सांगा? आम्ही पुण्याला येतो, धानुकर कॉलनी डायलिसिसला. राहताय कुठं? पानशेतच्या पुढे शिरकुली रोडला. पानशेतपासून 10 किलोमीटर आहे. ओके, तिथनं तुम्ही एसटीनं वगैरे डायलिसिसला यायचे. हो. बरं, डायलिसिसच्या आधी क्रिएटिन किती होतं तुमचं? 999 होतं. 1 महिन्यापूर्वी. महिन्यापूर्वी. ओके, आणि 1 महिन्यापूर्वी आपण औषधं चालू केली. हो. औषधात काढा होता, औषधं वगैरे तुम्ही हो, व्यवस्थित हो, घेतली, हो. सगळे पथ्य चांगल्या प्रकारे पाळली. बरं, आता 1 महिन्यानंतर किती झाले? आता 376 आहे. 376 झाले. बरं, आणखी काय काय बदल तुम्हाला जाणवले? सगळा बदल साहेब मला जाणवलाय पूर्ण. ओके, पहिला बदल म्हणजे? काहीच नाही पहिला. आता बदल सांगा सगळे. बदलच, चांगला बदल झाला. चेहऱ्यावर काय बदल झाला? चेहऱ्यावर तर लई बदल झाला. एकदम पहिला चेहरा माझा होता आजारी पडायच्या आणि तसा चेहरा दिसतोय. एकदम चांगला दिसतो. हो, चांगला. हातापायाची सूज गेली. गेली. बरं, फ्रेश वाटतंय आता. फ्रेश वाटते. पाणी बी निघत नाही सर. हा, डायलिसिस मध्ये पाणी निघत. पाणी निघत नाही. सगळ्यात महत्वाचं ते बी म्हणायला लागली तुमचं 4-4 लिटर पाणी निघायचं आणि आता पाणी कसं निघालं. आता मला का माहिती, मी सांगितलेलं नाही हे. किडनीने आपलं काम सुरू केलं. का? त्याच्यामुळे मग किडनीने पाणी बाहेर काढायला सुरुवात केली. सोनोग्राफी कशी काय द्यायची? सोनोग्राफी पण केली तर तिच्यात सोनोग्राफी बी काय केली आहे. तिच्यामध्ये कारण काय तुमचे रिपोर्ट एवढे सुंदर झालेत. हा हा. कारण 9.99 म्हणजे जवळपास 10. हो हो हो, बरोबर. 3.76 म्हणजे आपण 4 पकडू. हो हो, बरोबर. एवढा बदल होणं हे कदाचित तुम्ही कष्ट करून हे करणारे लोक आहे म्हणून एवढा मोठा फरक झाला. सगळ्या पेशंट मध्ये एवढा फरक होत नाही. हा. बरं एवढंच माझे आता तरी मी सर पूर्ण औषध मी घेतलेलं नाही. म्हणजे कसं माझी बहिणी वारली. थोडा gap पडला. 4 दिवस गॅप गॅप पडला. पडला. 10-12 दिवस सर गावाला गेली. पण ज्या दिवशी औषध घेणार त्या दिवशी करेक्टच पाळणार. एकदम धाप कमी झाला. कमी पाकच कमी. धाप लागत नाही सर. आणि आम्हाला मागच्या वेळेस अशी आम्ही चर्चा केली की एवढं तुम्हाला चालत यावं लागतंय. तिथून हो. परत गाडी पकडायची. हो. लय परत डायलिसिसला. हो. लय परेशानी आहे आम्हाला. ते व्हायच ना पावसाची तर लय उन्हाळचं बी इतकं ऊन लागतं निसर्जी असं यायचं. रोज भिजतो साहेब आम्ही. हो हा ना? तरी पण यायला लागतं. रोज. काय करायचं? येताना आणि जाताना. आता फक्त आपल्याला देशी गाईचं दूध किंवा शेळीचं दूध मिळणं मी गरजेचं शेळीच घेतो. ते साहेबांना विचारतो शेळी. दुसरं कुठे भेटत नाही. आता आपण असं करू, एक डायलिसिस कमी करू.